पंचमीचा सण आहे तरी सण टाकून आम्ही इथं आलोय। आम्ही मॉल मंजुरी करून जीवन जगू, पण आमच्या जाग्यातच राहू। आमच्या बापाची आहे, त्या बापाची नाही जमीन, त्याच्या बापाची का तू आमची जमीन घ्या बघतो। आमची निमी जमीन माणिकगाव धरणात गेली, निमी जमीन पिंपळगाव जोग्यात गेली, आम्ही डोंगरावर राहायला गेलोय आणि आता आम्हाला परत म्हणतो उठा, आम्ही कुठे जायचं? पूर्वीचा आदिवासी होता तो आदिवासी आता संपलेले, आमचे सुशिक्षित आदिवासी झाले। आता बाकी आम्ही शेवटच्या क्षणाला दगडा आणि करपाच्या काट्या काढून त्या अधिकाऱ्यांना आणि त्या आदमीला पाठवल्याशिवाय राहणार नाही। पुण्यातील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या बाहेर आहोत आणि याच बाहेर अदानी प्रकल्प आणि HDC हा प्रकल्प हटवण्यासाठी तिथला प्रकल्प जाण्यासाठी संपूर्ण सुंदरचा भाग आदिवासी भाग या ठिकाणी आलेला हजारो एकरांच्या जमिनी जातात, कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत। आज या एका प्रकल्पामुळे बेदर होत आहे। पंप लिफ्ट हा प्रकल्प आहे, नक्की काय आहे, त्याचा वापर कोणासाठी केला जाणार आहे, वीज निर्मिती कोणासाठी केली जाणार आहे, हे सर्व आपण जाणून घेणार आहोत। कारण त्यांनी जुन्नर बचाव संघर्ष समिती देखील स्थापन केली आहे। पर्यावरण वाचवा, सह्याद्री वाचवा, कारण आदिवासीच्या देशामध्ये जमिनी हाच आक्रोश आहे। नागपंचमी आहे, आदिवासी भाग आहे, सगळं या प्रदूषण मंडळाच्या बसलेला आहे। त्याची पर्यावरण सुनावणी होती ती देखील रद्द व्हावी। अजून प्रकल्प सुरू झालेला नाही, मात्र प्रकल्प सुरू होईल त्यावेळेस कुटुंब आणि गावाच्या गाव त्यांचं स्थलांतर होईल हा अनुकूलित राहतो आणि प्रकल्प व्हावा। आमचं नैसर्गिक साधन संपत्ती आहे, वाढ आहे आणि यासाठी आपल्याला त्यांच्या पैशाची या निमित्ताने अशी मागणी आहे की सह्याद्री बचाव संघर्ष समितीच्या वतीने आम्ही जागे झालो आणि मग आपण या प्रकल्पाचा अभ्यास केला आणि त्या अभ्यासाने असं सिद्ध झालं की हा प्रकल्पाचा उद्देश काय आहे। म्हणजे सरकार अदानी नावाचा उद्योगपतीला या भागात जमिनी देत आहे, परंतु असं निदर्शनास येत आहे की ज्या ठिकाणी इको सेन्सिटिव्ह झोन आहे, पेसा क्षेत्र आहे, त्या ठिकाणी जमिनी देण्यासाठीचा किंवा जमिनी अधिग्रहण करण्यापूर्वी त्यापूर्वी कायदा आहे पेसा ऍक्ट, त्याच्या अंतर्गत ग्रामसभेची मान्यता असल्याशिवाय कुठलाही प्रकल्प कुठलीही अधिसूचना काढायच्या अगोदर ग्रामसभेचा होत नाहीये। प्रकल्प येत आहेत, आडोशे आणि बोरांडे। दुसरा प्रकल्प आहे HDC चा एक प्रकल्प आहे खुबी आणि परिसरामध्ये ते काळू वॉटरफॉल आहे। नाणेघाटाच्या परिसरामध्ये शिलालेख आहे मराठी भाषेत, त्यामुळे हा प्रकल्प ज्या अशा भागात येतात का जिथे शिवराय जन्मभूमी आहे आणि जे गड किल्ले त्या सह्याद्रीत आहे, प्रचंड चांगलं पाणी आहे, हवा उपलब्ध आहे, पाणी आहे, तो जर प्रकल्प येत असेल तर हा प्रकल्प या भागात नको आहे। पंचमीचा सण आहे तरी सण टाकून आम्ही इथं आलोय। आज आमची सगळी टाकली अख्खा रे, आज सणाला खाना पिना काय आहे का नाही, तरी आम्ही इथं येऊन बसलोय। मुला बाळा घरी सोडल्यात, काय तिकडे एवढं नुकसान काय होतं, आमची जमीन जाते, आमची घर आम्हाला काय आहे तिथं, आम्ही मंजुरी करून खातो। आमच्या शेतात जे पिकत आहे तेच आमच्या बापाचं आहे ना, यांच्यासारखं आम्हाला पैसे आहे का? अदानीला म्हणा तू नको, तू स्वतः ये, तू कुत्री सोडू नको, मग तुला बघ भाग खावा
कसा दाखवतो नमुना आम्ही हा अजिबात नाही. आम्हाला आमच्या बापाची आहे, त्या बापाची नाही जमीन, त्याच्या बापाची आहे का तो आमची जमीन घ्या बघतो. काय म्हणतात ते नुकसान होते सगळं लेकरा कुठे न्यायची त्याचा मोबदला देतील की काय मोबदला तुमचं काय म्हणणं आहे? मोबदला देऊन त्या का पेटवायचे का त्याचा पैसा आम्हाला त्याचा पैसा पेटवायचे तिकडं जाणं करा ना तुझ्या पैशाचा आम्हाला लागत नाही तो पैसा. आम्ही मोल मंजुरी करून जीवन जगू पण आमच्या जाग्यातच राहू. आम्ही जागा सोडणार नाही. आम्ही जागा सोडणार नाही आमची. आणि त्याला देणार पण नाही. अहो त्याने मोठ्याने- मोठ्याने. अदानीनं जरी मोबदला दिला तरी आम्हाला त्याचा मोबदला नको. आमच्या जमिनी आम्हालाच मिळाल्या पाहिजे. आमच्या लोकांना आदिवासी लोकांना तो अन्याय करतोय. आमची गावं उठवायला लागला. आमचा पुनर्वसन आमच्या पोरा बाळांचा काय आहे पुढचा. त्याच्यामुळे आम्हाला हा प्रकल्प आमच्या जुन्नर तालुक्यात झालाच नाही पाहिजे असं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे. आम्ही सगळी मजुरी करणारे जनते ठीक आहे. नोकरीवाली नाही, आम्ही मजुरी करून इथं आलोय. आम्ही काय घरी आमच्या नोकरीवाली कोणी माणसं नाही. त्याच्यामुळे हा प्रकल्प सकाळी 5 वाजेपासून आम्ही घर सोडले सकाळी. पण आज 25 सणाचा दिवस असून तरी आम्ही सकाळी 5 वाजता घर सोडले तरी अजून एक कलेक्टर साहेबांना काम सुद्धा कळलं का आम्हाला इथं बसून दारात ठेवले त्यांनी. मग निवडून तुम्हाला जनता देते का नाही पुढाऱ्यांनी. मग यांना कळायला पाहिजे का जनता आपल्या दारात येऊन बसले मग आपण काय असेल ते कागदपत्र द्यावं आणि जनतेला मोकळा करावा. असं झालं जावं आमचं. असं नसतं की आम्ही पोरं बाहेर टाकून सण नाही वार नका तर आमच्या पुढच्या भविष्यात आमचा वाईट दिवस व्हायला लागला. त्याच्यामुळे आम्ही इथे येऊन बसले आंदोलनात. आम्हाला सरपंच पण आणून देते नाही फॉरेस्ट आणि मग हे तिथं प्रोजेक्ट कसं काय उभा करायला लागले. हे पर्यावरण आहे ना कसं काय तिथं प्रोजेक्ट उभा करायला लागले. तर आमच्या लोकांना तर बंदी आमचं पुढे हिसकून घेतात. आम्हाला वरण कापून देते नाही फॉरेस्ट गाडीची लोक. आणि मग तिथं कसं काय हा प्रोजेक्ट उभा करायला लागलाय. आता शासन काय तिथं झोपलाय का. आणि कलेक्टर साहेब आम्हाला किती दिवस झाले कलेक्टर साहेब यांना पण आमच्या लोकांच्या समोर काय येते नाही. माझं नाव देवराम सखाराम लांडे, जिल्हा परिषदचा माजी अध्यक्ष आणि जे अदानी हटाव सह्याद्री बचाव या समितीचा अध्यक्ष, या उपाध्यक्ष, देवळगावचे सरपंच, हे निमगिरी गावचे सरपंच. खरं तर आम्ही या निर्णयाला ठाम आहोत की 21 तारखेची सुनावणी ही रद्द झाली पाहिजे. अशा प्रकारचा तुम्ही आज खरं तर मी पहिल्या प्रथम तुम्हाला धन्यवाद देतो. तुम्ही आमचं वाईट घेताय आणि हा जो संघर्ष आहे त्या संघर्षामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही. या ठिकाणी या ठिकाणी तुमची बारीक बारीक मुलं काही काही लोक बाया माणसं या ठिकाणी आले. सगळं आम्ही या ठिकाणी आज घेऊन आलेलो आहोत. पूर्वी काही कामं झाली जुन्नर भागांमध्ये त्याचा मोबदला मिळाला की नाही? काही मिळालं नाही. पहिले आमच्या जमिनी मानवडा धरणामध्ये गेलं, कुणाला पैसे कैलास, कुणाला पैसे भेटले, कुणाला भेटले नाही. अशा प्रकारचे आमचे झाले. आता अदानी समजा मोबदला देतो म्हटल्यावर अजिबात नाही. आम्हाला मोबदला नको, म्हणजे पैसे नको, जमीन ही आमची काय आहे. विकास कामांसाठी अडथळा असं काय आहे का याच्यात? त्या अदानी प्रकल्पामुळे आमची 25 गाव उठणार आहेत. आम्हाला तो प्रकल्पच नको, आम्हाला ती सुनावणीच नको, आम्हाला त्याला होऊनच द्यायचं नाही. आता इकडे विमानतळ झालं तसं तुम्हालाही तिकडे त्याने तिकडे गुजरातला करावा. अदानीने तो प्रकल्प गुजरातला करावा. पुढच्या पिढ्यांचं कल्याण होईल की पण? अहो आमचा पुढच्या पिढ्या उद्ध्वस्त होतील. जमिनीला आम्ही आई म्हणतो, ती काळी माती आमची आई. आमची निमी जमीन माणिकडोह धरणात गेली, निमी जमीन पिंपळगाव जोग्यात गेली. आम्ही डोंगरावर राहायला गेलोय आणि आता आम्हाला परत म्हणतो उठा. आम्ही कुठे जायचं? आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये अदानी हटाव सह्याद्री बचाव, अदानी हटाव सह्याद्री बचाव. मी डॉक्टर अमोल वाघमारे किसान सभेचं काम करतो आणि आता जो जुन्नरमध्ये प्रस्तावित प्रकल्प आहे अदानीचा, त्या प्रकल्पाच्या अनुषंगाने एक मोठं आंदोलन गेले काही दिवस जुन्नर तालुक्यामध्ये सुरू आहे. आणि त्या सगळ्यामध्ये आमची मुख्य मागणी आहे, हा जो सगळा सह्याद्रीचा परिसर आहे, हा जो सगळा जैवविविधतापूर्ण आहे, तिथे प्रचंड मोठं जैवविविधता आहे, सुंदर असा आणि समृद्ध निसर्ग आहे, त्या सगळ्याला तडा देण्याचं काम ह्या प्रकल्पातून होणार आहे. याच्यामधून काही क्षेत्र ॲक्वायर केलं जाणार आहे, खासगी क्षेत्र. तशी फॉरेस्टची सुद्धा जवळपास 60 हेक्टर क्षेत्र हे ह्या प्रकल्पासाठी वापरलं जाणार आहे. आता याच्यामध्ये जुन्नर मधले जवळपास 2 गावात मुख्य एकीशीतलं ॲक्वायर आहे आणि आजूबाजूची 15 ते
24 गावं जवळपास ज्या गावांना त्या सगळ्या परिसरातल्या 24 गावांची सुद्धा त्या याच्या सगळ्या प्रकल्पामध्ये नावं आले, त्यांना सुद्धा त्याचा फटका बसणार आहे. माळशेज मध्ये खाली ठाणे जिल्ह्यात खाली मोठ्या प्रमाणात गाव जवळजवळ तिथे 40-50 गावं तिथे जात आहेत आणि तिथे सुद्धा मोठं फॉरेस्ट क्षेत्र ताब्यात घेतलं जात आहे. आणि या सगळ्यामध्ये महत्वाचा मुद्दा काय आहे की जे डोंगरकडे आहेत वर्षानुवर्ष त्याला इथे ब्लास्टिंग करणार आणि तिथून ही सगळी पाईपलाईन करणार, तिथली सगळी जैवविविधता, वन्य पशु प्राणी या सगळ्यांवर त्याचा परिणाम होणार. आणि मुख्य माणसाला अनेक जे वर्षानुवर्ष आदिवासी तिथे राहत आहेत त्या सगळ्यांच्या संस्कृती परंपरा त्यांचं जगणं त्या सगळ्या भागात जे आहे त्या सगळ्या तिथून त्यांना विस्थापित करण्याचा एक मोठा हा प्रकल्प येतोय, त्याला आम्ही विरोध करतोय. जमीन नष्ट होणार म्हणताय, तुमची जाती का जमीन? तुमची जाती जमीन? तुम्हाला जमीन गाव काही जाते का तुमच्या याच्यामध्ये? जमीन घर गाव सगळे जात आहे. हे बघा, आमचा या गोष्टीला पूर्ण विरुद्ध आहे. जे प्रकल्प आहे हा आम्ही आदिवासी भागामध्ये होऊन देणारा नाही आणि आमची एकजूट झाल्यामुळं आम्ही आता शेवटचा टप्पा की आता करपाच्या काट्या काढून त्यांचं पाठला केल्याशिवाय राहणार नाही. काही दिवस झाला की जुन्नर तालुक्यामध्ये 5 धरणं झाली, आदिवासी शेतकरी उठावले आणि धरणं बांधली, परंतु त्या धरणाचा आमच्या शेतकऱ्यांना 10 ते 12 हजाराचं शेतकरी पिटाळून लावले. पुन्हा रोशन नाहीये. अनेक गोष्टी आताचा जो पूर्वीचा आदिवासी होता तो आदिवासी आता संपलेला आहे. आमचे सुशिक्षित आदिवासी झालं. आता बाकी आम्ही शेवटच्या क्षणाला दगडा आणि करपाच्या काट्या काढून त्या अधिकाऱ्यांना आणि त्या आदामीला पाठवल्याशिवाय राहणार नाही, एवढी आमची. सरकारने मोबदला दिला तर करायचं काय? नाही, मोबदला आम्हाला नकोच आहे. जे शिवनेरी शिवाजी महाराजांच्या मायभूमीमध्ये आमचा जन्म झाला, आमच्या वडिलांपासून कधी असेल 200 वर्षाचा काल गेला आणि त्या ठिकाणी आमचा जन्म झाला, त्या जन्माच्या ठिकाणी तो आम्ही सोडू शकणार नाही. काही गोष्टी आज आमचे शिक्षणाच्या आधाराने आमचे कमी लोक होते, परंतु आमचा बॅरिस्टर झाला, वकील झाले, इंजिनियर झाला, कलेक्टर झाले. आता आमचा आदिवासी सुद्धा कमी नाहीये. आम्हाला कायदा माहित नव्हता म्हणून आज आमच्या तालुक्यात 5 धरणं एका तालुक्यात झालेले आहेत. आमच्या शेतकरी रस्त्यावर आणलेले याच्यासाठी आम्हाला आता पूर्ण आम्ही आता याचा पाठवलाय आणि आम्ही आंदोलन हा चालूच ठेवणार आहे. या सर्व भावना आहेत या जुन्नरच्या आदिवासी भागातील नागरिकांच्या आहेत, बांधवांच्या आहेत. पूर्वी देखील प्रोजेक्ट झाले मोठमोठे, त्याचा अजून त्यांना काही मोबदला मिळाला नाही. आदिवासी होता, त्यांना कायद्याची भाषा कळत नाही किंवा त्यांचा फायदा घेत होते तेही त्यांना लवकर समजून येत नाही. मात्र आता ते बांधव शिकलेत, प्रदूषण महामंडळापुढे आंदोलन करतायत. त्यांची जमीन वाचावी, त्यांचं गाव वाचावं, त्यांच्या संस्कृतीचं जतन व्हावं आणि तेथील जी सजीव सृष्टी आहे, जो सह्याद्री आहे, तो कायम अबाधित राहावा म्हणून ते आज पुण्यातील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या बाहेर आंदोलन करतायत. आणि अदानीला कोणत्याही प्रकारे आम्ही तिथे पाय ठेवून देणार नाही, आले तर आम्ही शस्त्र उचलू असा त्यांनी थेट इशारा देखील दिलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट परसरामसह मी प्रीतम पुरोहित, डिजिटल प्रभात, पुणे.